नमस्कार. आज खऱ्या अर्थानं पुसेगावचं नामांकित हिंद केसरी मैदान पार पडलं आणि आज त्या मैदानात गुलाल लागला म्हणजे सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांना फायनलच्या मानकरी ठरला, तो पण घरचा साज. मित्रांनो, ताई पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद. काय सांगाल आजचा आनंद आणि खऱ्या अर्थानं मैदान हे मोठं होतं, आजचा आनंद सांगा. एवढं मोठं मैदान, माणसं वर्ष मैदानाची वाट बघतात आणि शिवागिरी महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय गुलाल देऊन, हेच पुष्कळ आहे. पण माझ्या अर्जुनला थोडं सेमी पळून आल्या पुढे लागलं, ते मला माहित नव्हतं. मला माहित असतं तर मी फायनलला पळवलीच नसती गाडी. माझं एकच म्हणणं असतंय, सिर सलामत तर पगडे हजार. माझं नंदी चांगला आहे तर तोपर्यंत मला किती त्रास ही भेटतील, पण मला माहितच नाही. ह्या एवढ्या कालव्यात मला समजलंच नाही की त्याला थोडं लागलं होतं. शिवाळी गँग आता आल्यावर आता मला बापू शिवाळे म्हणले की नाही ताई, सेमी पळून आल्यावर थोडं लागलं होतं आणि आता लयच उचलून धरायला लागला. त्याचं थोडं वाईट वाटतंय, दुःख आहे. ताई, घरचा साज या मैदानात एक महत्त्वाचं मैदान आहे आणि त्या मैदानात तुम्ही तो उतरवला आणि त्या जोडीने एक सिद्ध करून दाखवलं की आम्ही आमच्या मालकांसाठी पळणार आणि ते करून दाखवलं त्यांनी. नाही, गुलालात गाडी ठेवली, माझं नंदी माझ्यासाठी पळतेत. मी म्हणेन की कोण कोणाला कमी नाही, चांगली गाडी पळाली, गुलालात राहिली, ह्याचा आनंद आहे. पण अर्जुनला थोडं लागलं, ह्याचं थोडं म्हणजे मनात वैसे वाटतंय की मला अगोदर माहीत असतं तर मी फायनल फेरच पडवला नसतं. आणि विशेष म्हणजे ताई, तुम्ही म्हटलं की नंदी माझे 100% माझ्यासाठी पळतात, कारण तुम्ही जीवापाड प्रेम करताय हे वारंवार दिसून होते. सोशल मीडिया असेल किंवा तुमचं स्वतः त्यांचं त्याच्यावरचं प्रेम असेल, त्या दोन्ही नंदीवरचं ते प्रेम म्हणजे दाखवून देतं की खरंच आम्ही आमच्या मालकीणीसाठी पळतोय. आता राजा तर आज खरं तर सुंदर पळाला. राजाबद्दल काय सांगाल? राजा जसं मला आदतपेक्षा दुष्यात आल्यानंतर अजून त्याचं म्हणजे स्पीड वाढलंय. राजाचा आहे, पण अर्जुन माझं काळीच आहे. नक्कीच ताई. म्हणजे बैलगाडी क्षेत्राला अर्जुनमुळे माझी ओळख झाली. बैलगाडी क्षेत्राला अर्जुन उर्मिलाताई कोण आहे ही ओळख करून दिली, त्यामुळे अर्जुनवरचं प्रेम अखंड राहणारच. ताई, हा साज पळवला पण तुम्ही एक धप्पाच दिलाय, कारण या मैदानासाठी प्रत्येक जण मागं लागत असतो की आम्हाला नंदी द्या, कारण आपला नंदी पळतोय. तर एक धप्पा प्रकारचा दिला. धप्पा असं काय नव्हतं की माझी इच्छा होती गाडी फोडून पळवायची. माझे बंधू बापू दादा मला म्हणले ताई आपण गाडी फोडून पळवूया, म्हणजे चान्स जास्त राहतील, चान्स जास्त आहेत गुलालात राहायचं. पण काय कारणानं अर्जुनला चांगलं पैर होत होतं, पण राजाला 3-4 नंबरचं पैर येत होतं. मग शेवटी दादा म्हणले, सगळी म्हणले की कुणालाच नाराज नको करायला, ह्याला त्याला नाही म्हणलं तर अर्जुन वाईट वाटणार, त्यापेक्षा आपली घरची गाडी पळवूया. विलास भाऊ बी म्हणले घरचीच पळवूया आणि दादा पण म्हटले घरची पळवूया. आणि आज आप्पा ड्रायव्हरांनी खरं गाडी सुंदर पळवली, पण त्यांच्या लास्टला फायनलला पण ते तेव्हा म्हटले की जरा थोडंही झालं, मला पण वाईट वाटलं म्हणले. नाही, आप्पांचं काय ह्याती नाही, हा अर्जुनच्या पायाला लागला. तेच की, म्हणजे पण नाही, गुलाला ठेवलं हेच खूप महत्वाचं आहे. आप्पा सुद्धा त्यांच्या ताईसाठी जीव तोडून गाडी हाणतेत. आप्पाचं प्रामाणिक मत असते की ताई गुलालात राहिली पाहिजे. आणि जसं मी ह्या क्षेत्रात आले तसं आप्पानं मला कधी नाराज केलं नाही. गुलाल आहे, मी कधीच बक्षिसासाठी ह्याच्यासाठी खेळली नाही. गुलाल, शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद, इच्छा आहे, ध्येय आहे, 1 नंबर हिंद केसरीचा मान मिळवायचा आहे. बघू कधी महाराज देतात आपल्याला. पण ह्या मैदानाचा मान तुम्ही मागच्या वर्षी पण मिळवलाय का? म्हणजे कंटिन्यू सातत्य राहतंय हे मैदान, म्हणजे त्या वैशिष्ट्य मैदानाचं आहे की इथून गुलाल मिळाला की वर्षभर तुमचं नाव नाही, म्हणजे पुढं कंटिन्यू तुमचं नाव राहतं. म्हणजे एवढं मोठं मैदान आहे शिवागिरी महाराजांचं, म्हणजे पारंपरिक मैदान, जुनं मैदान, म्हणजे हिंद केसरी मानाचं पहिलं मैदान, आणि इथं आपण गुलाल घेतोय, सलग 2 वर्ष चर्चेत राहतोय. एवढं आज तुम्ही बघताय किती कॉम्पिटिशन टफ आहे, एवढ्यात आपण राहतोय. आनंद आहे याच्यातच. नक्कीच. आणि अजूनही पुढे ही जोडी आम्हाला 100% पळताना पाहायला मिळेलच, कारण जोडी 1 नंबरच पळते. आणि अर्जुनला कुठे लागले म्हटलं तुम्ही? डाव्या पाय, उजव्या पायाचा मागचा पाय. बरं, म्हणजे आता थोडे दिवस तो जरा गॅपला राहील, थोडे दिवस बघायचं. आता उद्या पहिलं गेले डॉक्टर करतील नक्की काय रुतले का काय बघतील, त्याच्यानंतर समजेल का उपाय. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आता डायरेक्ट तुम्ही गावी जाणार असाल, त्यामुळे लांबचा प्रवास आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत पुढच्या मैदानासाठी पण. धन्यवाद.